मुंबईच्या गोरेगावमधल्या संतोषनगरमध्ये शोभायात्रेवर हल्ला करणाऱ्या 11 आरोपींना दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे। अटक केलेल्या आरोपींमध्ये मुख्य आरोपी घरात ड्रग्ज विकत होती। ड्रग्ज विकणाऱ्या आरोपीला काल पोलिसांनी अटक केलेली आहे। शबाना उर्फ सब्बू शेख असं या आरोपीचं नाव आहे। या आरोपीने ड्रग्ज विकून संतोषनगर परिसरात मोठं अनधिकृत साम्राज्य उभं केलं होतं। त्यामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आरोपीच्या घरावरती तोडक कारवाईची मागणी केलेली होती। पोलीस प्रशासनाने बजरंग दलाची विनंती मान्य करत मुख्य आरोपी शबानाच्या घरावरती पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई केलेली आहे। ती दृश्य सध्या आपण लाईव्ह पाहतोय। शबानाच्या घरावरती तोडक कारवाई केली जाते। बुलडोझर आणला गेलेला आहे आणि ही तोडक कारवाई सध्या सुरू करण्यात आलेली आहे। आणि घटनास्थळावरून आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्याला अपडेट देतील। अभिषेक, गोरेगाव मधील संतोषनगर परिसरामध्ये जे दंगेखोर आहेत आणि जो मुख्य आरोपी आहे त्याच्या घरावर पालिकेकडनं ही तोडक कारवाई आपल्याला होताना दिसत आहे। एकूणच मुंबई महापालिकेची ही कारवाई म्हणावं लागणार आहे। एकूण सकाळी जर पाहायचं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता। जेसीबी देखील मागवण्यात आलेला होता आणि जशी परवानगी मिळाली महापालिकेला तशा रीतीने ही कारवाई त्वरित आपल्याला होताना दिसत आहे। एकूणच दंगेखोरांनी कुठेतरी अनधिकृत बांधकाम केलेलं होतं, घर बांधलेलं होतं अशा प्रकारचा आरोप देखील बजरंग दल असेल, हिंदुत्ववादी संघटना असेल यांच्याकडनं करण्यात आलेला होता आणि त्यानंतर पुढील 24 तासामध्ये ही अनधिकृत बांधकाम हटवण्याचे आदेश देखील सहाय्यक आयुक्तांकडनं या राहत्या घरामधल्या लोकांना देण्यात आलेले होते। एकूण जर पाहायचं तर मुख्य आरोपी आहेत जे रविवारी आपल्याला जी हाणामारी होताना दिसलेली होती। एकूणच 2 गट हे समोरासमोर येताना दिसलेले होते आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना देखील या संदर्भात आक्रमक झालेल्या होता। एकूण जी मारहाण झाली त्या संदर्भात कुठेतरी कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी ही होताना दिसली होती आणि त्यानंतर ही तोडक कारवाई आपल्याला आता होताना दिसत आहे। कुठेतरी ड्रग्ज रॅकेट देखील या घरातनं चालवलं जात होतं अशा प्रकारचा आरोप देखील बजरंग दल असेल किंवा मग इतर हिंदुत्ववादी संघटना असेल त्यांच्याकडनं करण्यात आलेला होता आणि त्या संदर्भातला देखील तपास हा पोलीस आपल्याला करताना दिसत आहेत। एकूणच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या संपूर्ण परिसरामध्ये सध्याला तैनात करण्यात आला आहे आणि ही तोडक कारवाई सध्याला सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय। अभिषेक, इकडे वेगवेगळ्या घोषणा सुद्धा ऐकू येत आहेत। काय कारण आहे त्यामागे? काय सध्या घडतंय तिकडे? नक्कीच आपल्यासोबत एकूणच जे हिंदुत्ववादी संघटना होत्या, हिंदुत्ववादी संघटनाचे काही कार्यकर्ते होते ते देखील कुठेतरी आक्रमक झालेले होते आणि त्यांच्याकडनं कारवाईची मागणी केलेली होती। काय नेमके कारण होते की तुम्ही मागणी केलेली होती आणि जय श्रीरामचे नारे असेल, जय घोष असेल ते देखील देतात? गेल्या 15 वर्षापासून इथं अज्जू नामा व्यक्तीची ड्रग्ज गांजा माफिया हा इथला माफिया होता आणि या गल्लीमध्ये ते दशल होती। तो उठलं सुटलं कुणालाही मारायचा, उठलं सुटलं कुणा तो जातीयावर कुणालाही मारायचा। त्या दिवशी त्यांनी असंच एका बजरंगीवर हात उचलला आणि त्याचा आज त्याला कारनामा भोगायला भेटला। हिंदुत्ववादी सरकार आहे, त्यांनी आज त्याने बुलडोझरचं घर ढासळून त्याची दादागिरी आज संपवण्याचा प्रयत्न या देवाच्या सरकारने केला आहे। जय श्रीराम। एकूण रविवारी नेमकी काय घटना घडली? बरोबर आहे, त्यामुळे जय श्रीरामची घोषणाबाजी केली जाते आणि ड्रग्सच्या माध्यमातून साम्राज्य उभं करणाऱ्या शबानाच्या घरावरती सध्या बुलडोझर चालवला जातोय, तोडक कारवाई केली जाते। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।